सोनं ते सोनं, सोनं ते सोनं, शेतकरी तो शेतकरी। हो, आता ऐका, मग ह्या कंपनीची गरज का? तर ह्या कंपनीमुळे एक झालं, थेट विक्रीमुळं त्याची त्याच्या वस्तूची किंमत त्याला योग्य मिळाली। कारण शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये दोन तोटे आहेत, एक त्याचं जगणं निसर्गाच्या हातात आहे, आणि दोन त्याने कमवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही। आणि या दोन गोष्टीमुळे शेतकरी माग आहे, नाही तर तो कोणालाच खात नाही। शेतकरी फुगीर आहे, त्याला असं कोणचे भोंगे घेऊन बोंबलं तिंडायची गरज नाही, ते आता गुतलंय म्हणून गंमत झाली त्याची। ते खात नाही कोणला, त्याला काय गरज आहे? त्याचं दूध करा बरं 50 रुपये लिटर, ते माणसं उडीत का नाही दिवसा? आता ते गुतलंय म्हणजे गंमत, ते पाहत आहे 2 लाखाची वाटी येतात का काय, नाही तर ते त्याला गरज नाही। हमारा तो मुळात राजा आहे शेतकरी, मुळात त्याला जर योग्य भाव मिळाला ना, आणि शेतीनं जर निसर्गानं साथ दिली ना, ते खात नाही कोणाला, खाईल ते असं कोणाला राम राम घाला येड आहे का ते म्हणते मला साखरपुड्याला येतो का, रोप लावाय आलं, नाक लाव त्या साखरपुड्याला, झाल ते फुगीर आहे, त्याला गरज नाही। पण ती गंमत आहे झाली, ती गुतलं 2 गोष्टीत, शेती गेली त्याची निसर्गावर, आणि त्याने पिकवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही। आणि ह्या कंपन्यांमुळे निदान एवढा फायदा झाला की त्याचा माल त्याला कधीतरी तरी विकता येईल। कारण शेती आता, आणि परत सांगून ठेवतो, या देशात एक दिवस तरी शेतकरी राजा होणार आहे, हे ध्यानात ठेवा।